मुंबई महापालिकेने प्रकल्प बाधितांसाठी बांधलेली माहुलमधील घरं पीएमसीच्या कर्मचाऱ्यांना स्वस्तात मिळणार, मात्र कर्मचाऱ्यांकडून घरांसाठी अत्यल्प प्रतिसाद. मुंबईच्या वरळी भायखळ्यामध्ये भर उन्हाळ्यामध्ये पाणी जेजे रुग्णालयाला सुद्धा फटका. दक्षिण मुंबईतील जी दक्षिण आणि बी विभागामधील काही भागांमध्ये अत्यंत कमी दाबानं पाणी पुरवठा. मुंबईच्या डीएन नगर ते मंडाळे मेट्रो मार्गिकेवर लवकरच चाचणी. मेट्रो 2 मार्गिकेचा पहिला टप्पा डिसेंबरपर्यंत सेवेमध्ये आणण्याचा प्रयत्न. सायबर गुन्ह्याची उकल करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सायबर लॅबचं उद्घाटन. मुंबई पोलिसांच्या ताफ्यामध्ये सायबर लॅबचा समावेश. सार्वजनिक बांधकाम विभागही आता सर्वेक्षणासाठी ड्रोनचा वापर होणार. 18 मीटरपेक्षा उंच इमारतींचं छत, अडगळीमध्ये असलेल्या पुलांची तपासणी. 10 एकरपेक्षा जास्त जमिनीच्या सर्वेक्षणासाठी पीडब्ल्यूडी विभाग ड्रोनचा वापर करणार. पुणे शहराच्या काही भागामध्ये पाणीपुरवठा उद्या बंद. खडकवासला ते वासे जलकेंद्र आणि होळकर जलकेंद्राला जाणाऱ्या रॉ वॉटर लाईन तुटली. गळती रोखण्यासाठी पाणीपुरवठा विभागाकडून उद्या काम हाती घेतलं जाणार. पुण्यातही उभारणार भारत मंडपम. 30 एकर क्षेत्र आरक्षित ठेवण्याचे महापालिकेला आदेश. नगर विकास विभागाच्या पालिकेला सूचना. भारत मंडपममध्ये विविध कार्यक्रम, परिषदा आणि अधिवेशन घेता येणार. पुण्याच्या पीएमपीएमएलला नवीन 1100 बसेस मिळणार. पीएमपीच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक दीपा मुधोळ मुंडेंची माहिती. पुणे शहरामध्ये शिकाऊ आणि पक्क्या वाहन परवान्यामध्ये वाढ. गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेमध्ये यंदा 29,000हून अधिक शिकाऊ तर 23,500हून अधिक पक्की वाहन परवाने.